कोंबडी आधी का अंडा आधी याचा शोध तर सायन्सनं लावलेला आहे, पण देवाने आपल्याला जन्माला घातलं का आपण देवाला जन्माला घातलं याचा शोध अजून लागलेला नाही आहे. का बरं असा असा शोध लागलेला नसावा? सकाळी एक आमच्या घरामध्ये किस्सा घडला की रिमोट सापडत नव्हता. आज सुट्टी होती, लहान मुलगा आणि मी आम्ही दोघंच घरामध्ये होतो. रात्री शेवटचा टी व्ही कोणी बघितला, इसपासून संशोधन सुरू झालं. बराच वेळ रिमोट न सापडल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काय शंका सुरू झाल्या. म्हणजे या सगळ्या शंका माझे प्रयत्न संपल्यानंतर सुरू झाल्या. एक तिसरी गोष्ट कधी माझ्या मनामध्ये सुरू झाली, जेव्हा माझे सगळे प्रयत्न संपले. असंच मे बी देवाच्या बाबतीत झालेलं असावं का, की माझ्या मनात सुरू झालं, हा रिमोट मुद्दामून कोणी लपवलेला आहे का, किंवा मुलानेच मुद्दाम लपवून ठेवला आहे का, की त्याला आणि मला भरपूर खेळता यावं. कारण त्याचं सतत चाललेलं असतं, तू माझ्याबरोबर खेळ खेळ खेळ, प्रचंड दमवतो तो. मग ह्या सगळ्या शक्यता होत्या. याचं काही प्रूफ कोणाकडेच काहीच नव्हतं. कारण जोपर्यंत रिमोट सापडत नव्हता तोपर्यंत कळणार नव्हतं की नक्की तो रिमोट जर समजा एखाद्या ठिकाणी सापडला असता तर कळलं असतं ना की हा इथे ठेवला गेला, मग कोणाला तरी आठवलं असतं. पण असं काहीच घडत नव्हतं. तर देवाची कल्पनासुद्धा अशीच असावी की या सृष्टीवर अशा असंख्य गोष्टी आहेत की त्या माणसाची समजच्या पलीकडे आहेत. मग आता त्याला ते समजत नाही आहे, त्याचे प्रयत्न चालू आहेत, पण कुठेतरी त्याला त्या उत्तरांचा एक बेस असावा. जेव्हा कुठेतरी असं लक्षात येतं की ही सगळी उत्तरं मला माहीत नाही आहेत, तेव्हा कल्पना सुरू होतात. आणि या कल्पना जेव्हा सुरू होतात त्याच्यात कुठेतरी अशा एका गोष्टीची निर्मिती होते की आपल्यापेक्षाही श्रेष्ठ कोणीतरी आहे, आपल्याला कंट्रोल करणारं कोणीतरी आहे. कोण आहे ते माहिती नाही आहे. एक गोष्ट अशी पण चालते की इथून आपल्या आकाशगंगेपासून खूप लांब कुठेतरी कोणीतरी असं आहे ज्यानं आपल्याला बनवलेलं आहे. जसं की आपण एखादा रोबोट बनवतो, त्याला एक काम असाइन करून देतो आणि त्याला एक प्रोग्रामिंग जसं केलेलं असतं तशा पद्धतीनं तो चालत राहतो. असंच कोणीतरी आहे ज्याने एक प्रोग्रामिंग करून आपल्याला पृथ्वीवर सोडून दिलेलं आहे आणि त्या चक्रामध्ये आपण आहोत. कोणालाच माहिती नाही आहे ह्या सगळ्याचं शेवटी काय होणार आहे, काय नाही होणार आहे, कुठे पोहोचणार आहे आपण, ही सगळी सृष्टी संपून जाणार आहे का ती परत मला शून्याचा जो काही शोध आहे आर्यभट्टांनी लावलेला तो खूप इंटरेस्टिंग वाटतो. शून्यामध्ये ना काहीच कळत नाही, सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो. पृथ्वीचं पण साधारण तसंच असावं की त्याची सुरुवात कुठून होती आहे आणि शेवट काय होणार आहे. मे बी जसं की एक संपलं की दुसरं परत येतं, दुसरं संपलं की तिसरं परत येतं, तिसरं संपलं की परत पहिलं परत येतं. अशा चक्रामध्ये आपण चालत राहणार आहे. तर माझ्या काल्पनिक गोष्टीनुसार साधारण देवाचा शोध ही अशा पद्धतीनं लागला असावा की माणसाला कुठेतरी त्याच्या विचारांना शांती देण्यासाठी, त्याचे विचार स्थिरावण्यासाठी म्हणून एक काल्पनिक गोष्ट तयार करणं गरजेचं वाटलं आणि ती म्हणजे त्यानं देव म्हणून तयार केली. ती जी एनर्जी आहे ती माणसाच्याच आतून निघालेली असावी. म्हणजे जर माणसाने ती जर काल्पनिक पद्धतीने तयार केलेली आहे तर ती अनेक माणसांच्या विचारांमधून तयार झालेली एक मोठी एनर्जी असावी आणि ती एनर्जी सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करते. एक कल्पना, एक एनर्जी अशा पद्धतीची की जी सगळ्यांना हेल्पफुल असेल.